वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे JNM थर्ड इयरचा मिडवायफरी सब्जेक्ट. तर मिडवायफरीमध्ये घेणार आहे टिपा लिहा. त्याच्यामध्ये 4 टिपा लिहा प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहे नाळ खाली पडणे म्हणजेच काय. आता नाळ खाली पडणे म्हणजे काय घेणार आहे. आणि सेकंड 2 नंबर म्हणजे ऑक्सिटोसिन म्हणजे काय. आणि थर्ड आहे गर्भाशयाच्या बाहेरची धारणा. गर्भाशयाच्या बाहेरची गर्भधारणा हा आपला तिसरा प्रश्न. आणि चौथा आणि शेवटचा म्हणजेच चिमटा गर्भधारण पद्धत. हे आपले 4 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सुरू करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटेला सुद्धा प्रेस करूया. ठीक आहे. तर नाळ खाली पडणे म्हणजेच काय. तर नाळ खाली पडणे या स्थितीमध्ये गर्भधारणादरम्यान नाळ व प्लॅसेंटा गर्भाशयात खाली सरकून गर्भाशयाच्या तोंडाला म्हणजे सर्विक्सला पूर्णपणे किंवा काही प्रमाणात झाकते. म्हणजेच आता नाळ खाली पडल्याने काय होते, ते त्यावेळेची जी स्थिती उत्पन्न होते, आता ती स्थितीला म्हणजेच गर्भधारणादरम्यान प्लॅसेंटा हा नाळ ही खाली सरकतो. म्हणजे प्लॅसेंटा गर्भाशयाच्या सर्विक्समध्ये जाऊन तिथं तो संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात ते सर्विक्सला तो झाकते. तर त्यालाच नाळ खाली पडणे असे म्हणतात. आता याचा परिणाम काय होतो. तर यामुळे प्रसूती दरम्यान आईला आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. आईला आणि बाळाला कशाचा धोका असतो. तर प्रसूती दरम्यान आईला आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण गर्भाशयाचे जे मुख आहे ते उघडल्यास नाळेला हानी पोहोचू शकते. आता गर्भाशयाचे मुख जे आहे ते उघडल्यास काय होते, गर्भाशयाला तर बाळेला हानी पोहोचू शकते आणि रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आणि रक्तस्राव होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. गर्भधारणादरम्यान सुरुवातीच्या काळात नाळ खाली सरकणे हे सामान्य असू शकते. आता गर्भधारणाच्या दरम्यान काय होते, तर नाळ खाली सरकणे हे सर्वसामान्य असू शकते. पण केव्हा, सुरुवातीच्या काळात. पण ज्यावेळेस हे सामान्य असू शकते आणि ती आपोआप वर सरकते. आणि ते काय होते, ज्यावेळेस सामान्य असते त्यावेळेस ते आपोआप सुद्धा वर सरकू शकते. तर हे झाले नाळ खाली पडणे. मग याला सुद्धा प्लॅसेंटा प्रिव्हिया सुद्धा असे म्हणतात. सेकंड म्हणजे 2 नंबर हे झालं नाळ खाली पडणे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. ठीक आहे. नंबर 2 ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिन हे काय आहे, तर हे पाहूया. ऑक्सिटोसिन हे एक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स आणि औषध आहे. हे एक हार्मोनल औषध आहे की ज्यामध्ये उपयोग प्रामुख्याने स्त्रियांचा आरोग्य आणि प्रसूती दरम्यान केला जातो. तर याचा प्रामुख्याने उपयोग कुठं केला जातो, तर स्त्रियांमध्ये व प्रसूतीच्या दरम्यान. ऑक्सिटोसिन हे एक पेंटाईट संप्रेरक आहे. आता हे ऑक्सिटोसिन काय, तर एक पेंटाईक संप्रेरक आहे की जे की शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. जे की ऑक्सिटोसिन काय होते, तर हे नैसर्गिकरित्या शरीरामध्ये तयार होते. आता आणि औषध म्हणून ते इंजेक्शनाद्वारे किंवा सलाईनमध्ये IV फ्लूइडद्वारे सुद्धा ती शरीरामध्ये टाकल्यात जाते. आता याचा मुख्य उपयोग काय आहे. ऑक्सिटोसिनचा वापर प्रामुख्याने खालील प्रमुख परिस्थितीमध्ये केला जातो. आता ऑक्सिटोसिनचा उपयोग खालीलप्रमाणे केला जातो. सर्वप्रथम पहिली पद्धत पाहू आपण. त्याच्यामध्ये प्रसूती प्रेरित करणे. आता जेव्हा नैसर्गिक प्रसूती सुरू होत असते, म्हणजे जेव्हा नैसर्गिक प्रसूती सुरू होत नाही किंवा सुरू होण्यास सुरुवात होते, तर त्यावेळी स्त्रीला मदत व्हावी किंवा प्रसूतीला मदत करण्याची गरज असते, तेव्हा कृत्रिमरित्या प्रसूतीची कळा करण्यासाठी ऑक्सिटोसिन दिले जाते. आता स्त्रीला प्रसूती दरम्यान मदत व्हावी त्यासाठी काय होते, तर ऑक्सिटोसिन हे दिले जाते जेणेकरून स्त्रीला कळा येण्यास मदत व्हावी. दुसरा उपयोग ऑक्सिटोसिनचा, त्याच्यामध्ये प्रसूतीनंतर पोस्टम ब्लिडिंग PPH
याच्यामध्ये काय होतं तर बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाला आकुंचन. आता बाळाच्या जन्मानंतर काय होतं गर्भाशयाला आकुंचन म्हणजे कंट्रॅक्टेशन करून रक्तस्राव थांबवण्यासाठी दिले जाते. दुसरं कशासाठी दुसरा उपयोग कसा आहे तर बाळ जन्मल्यानंतर ते गर्भाशयाला जे आकुंचन आहे त्याला ते आकुंचन पावण्यासाठी आणि रक्तस्राव थांबण्यासाठी ऑक्सिटोसिन हे दिले जाते. प्रसूतीच्या नंतरचा जे रक्तस्राव आहे तो रक्तस्राव रोखण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण औषध आहे. गर्भाशयाचं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर प्रसूती झाल्यानंतर जो रक्तस्राव होतो तो खूप जास्त प्रमाणात होतो, तर तो थांबण्यासाठी ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन दिले जाते किंवा ते औषध खूप महत्त्वपूर्ण आहे. नंतर आहे स्तनपानासाठी म्हणजे ब्रेस्ट फीडिंग मिल्क. आता ब्रेस्ट फीडिंग मिल्क वाढवण्यासाठी सुद्धा हे दिले जाते. तर हे नैसर्गिकरित्या आईच्या शरीरात तयार होते. आता हे प्रामुख्याने आईच्या शरीरात तयार होते नैसर्गिकपणे. तर स्तनपानाच्या वेळी दूध बाहेर काढण्यास मिल्क. आता लेट डाऊन इंजेक्ट रिफ्लेक्स मदत करते. आता मिल्क वाढण्यास किंवा रिफ्लेक्स बाहेर येण्यास ते मदत करते. तर हे झाले ऑक्सिटोसिनचे प्रमुख उपयोग काय आहेत. नेक्स्ट आहे गर्भाशयाच्या बाहेरची गर्भधारणा. म्हणजे इक्टॉपिक प्रेग्नन्सी. तर याला मराठीत इक्टॉपिक प्रेग्नन्सी असेही म्हणतात. हे एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. तर ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे की ज्यामध्ये इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे खूप गंभीर समस्या तिथं आहे. तर सामान्यतः गर्भधारणेत फलित झाले जे अंडे गर्भाशयाच्या युट्रस आत रोपण होते आणि तिथंच वाढते. प्रमाणे काय आहे तर युट्रसमध्ये जे आपले फलित झालेले जे अंडे आहेत ते अंडे युट्रसमध्येच आत रोपण होतात. पण इक्टोपिक प्रेग्नन्सी अशी आहे की गर्भाशयाच्या बाहेरची जी गर्भधारणा म्हणजे जेव्हा फलित झालेले अंडे आहेत ते गर्भाशयाच्या इथं काय म्हटलं जाते ते जर फलित झालेले जे अंडे आहेत गर्भाशयाच्या आत न रोपता ते काय होते तर गर्भाशयाच्या आत न रोपता इतर कुठेही रोपण होतात. तर त्यालाच हे इक्टोपिक प्रेग्नन्सी असे हे म्हणतात. दुसरं म्हणजे बहुतेक वेळा हे अंडनलिका फॉलोपियन ट्यूबमध्ये होते, पण क्वचितच अंडाशय, ओव्हरी, ग्रीवा, सर्व्हिक्स किंवा ओटीपोटात ॲब्डोमेन पेन देखील हे होऊ शकते. आता गर्भाशयाच्या बाहेरील वाढणारा जो गर्भ टिकू शकत नाही तो म्हणजेच वाढल्यास हा साधारणतः गर्भ वाढत नाही, पण हा टिकू शकल्यास काय होते पण तो वाढल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता कुठंही गर्भधारणा जर निर्माण झाली तर आपल्या जीवाला तर प्रॉब्लेम होऊच शकतात किंवा जीवाला धोकासुद्धा असू शकतो. तर या कारणामुळे अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता असतो. तर याची काही चिन्ह लक्षणे जसे की ती चिन्ह लक्षणे असं कुठंही गर्भधारणा झाल्यास त्याची चिन्ह लक्षणे आपल्याला पाहण्यास भेटतात. ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. आता सामान्यतः याची 4 लक्षणं दिसून येत नाही लवकर, तर ते 4 ते 10 आठवड्यादरम्यान दिसू शकतात. पोटाच्या एका बाजूला वेदना होतात किंवा ही वेदना अचानक किंवा हळूहळू वाढू शकतात आणि याची तीव्रता जास्त असू शकते. योनीतून असामान्य रक्तस्राव व रक्तस्राव सामान्य मासिक पाळीपेक्षा जास्त असू शकतो. आता योनीतून रक्तस्राव किंवा असामान्य रक्तस्राव किंवा रक्तस्राव हा जास्त प्रमाणातही असू शकतो आणि तो गडद रंगाचा, तपकिरी किंवा पाण्यासारखा असू शकतो. पण हा जो रक्तस्राव आहे हा कसा असतो तर गडद किंवा तपकिरी रंगाचा तो असू शकतो. तर याच्यामध्ये अशक्तपणा, चक्कर येणे किंवा मूर्छा येणे, खांदा दुखणे आणि आतड्यांच्या हालचाल दरम्यान वेदना होणे. आता आपण ज्यावेळेस आतड्याची हालचाल होते त्यावेळेस सुद्धा शरीराला वेदना जाणवतात. तर हे झाले गर्भाशयाची बाहेरची गर्भधारणा, त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणे, अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आशा करते चांगलाच वाटला असेल. आणि खरंच तुमच्यासाठी जर हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल तर प्लीज आपल्या चॅनलला भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच जॉईन व्हा. असेच नवीन व्हिडिओ त्याच्यावरती येत राहतात.
आणि एक्झाम क्वेश्चनसुद्धा जे आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती सुद्धा एक्झाम पेपर हे येतात. ठीक आहे. तर थँक्यू व्हिडिओ पाहण्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.